नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा इथं अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं कापड मी कट करून घेतलेलं आहे. तर बघा व्यवस्थित मध्य बाजू आपल्याकडून घ्यायची आहे आणि आपल्याला आता याची वाली उंची वगैरे मोजून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित असं अस्तरचं कापड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा इथं उंची घेतलेली आहे मी काही कमी 15 इंच घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं घडी घ्यायची आपल्याला. तर बघा याची फिटिंग आहे. तर बघा याची फिटिंग आहे 9 वरती आणि त्याच्यात आपल्याला 1.5-2 इंच मार्जिन घ्यायची आहे म्हणजे फिटिंगची मार्जिनसाठी. तर बघा इथं शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि मोंडा पण घेतलेला आहे 5.5 इंच. तर बघा व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर उरलेलं जे गोल आकार देऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथं आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि समोरच्या भागामध्ये आपण अर्धा इंच असं समोर पुढं जास्तीचं घेतो म्हणजे आपल्या इथं झोळ वगैरे पडत नाही. तर बघा आता व्यवस्थित इथं गोलातला दंड जो आहे मोंड्याचा तो आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपलीवाली डिझाईन तयार होणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा आता इथं घ्यायचं आहे आपल्याला गळ्याची रुंदी. तर बघा इथं गळ्याची रुंदी मी 2.25 टाकून घेतलेली आहे. तुम्ही 2.5 पण टाकू शकता. तर बघा 2.25 टाकली की शिवून 2.5 इंच होती ती. तर बघा त्याच्यानंतर इथं गळ्याची उंची टाकून घ्यायची आपल्याला. तर बघा इथं 9 इंच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. तर इथं घ्यायचं आपल्याला 2.5 आणि त्याच्यानंतर 2.5 टाकून घेतल्याच्यानंतर आता याचावाला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि आता बघा तुम्हाला गळ्याला जसा आकार द्यायचा तुम्ही त्या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा बाहेर मी इथं 1 इंच असा बाहेर काढून घेतलेला आहे म्हणजे इथं आकार व्यवस्थित असा येईल. तर बघा व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता इकडचा बाजू आपल्याला याच्यावरती पलटी मारायची आहे म्हणजे याच्यावाली इकडून आपल्याला जो गळा आहे तो इकडून उमटून घ्यायचा आहे. तर बघा तुम्हाला गळा जोडायला म्हणजे फिटिंग करायला असा हे जात असेल जड जात असेल तर तुम्ही व्यवस्थित या पद्धतीने असा खडूनी आकार देऊन घेऊ शकता म्हणजे आपल्या गळ्याची रुंदी अशी फाकणार वगैरे नाही. त्याच्यामुळं या पद्धतीने जरी तुम्ही गळ्याला आकार देऊन टीप मारून घेतली तरी पण चालेल. तर बघा आता ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला सुईचं घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे अस्तरवर घेतलेलं आहे आपण ते अस्तर आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला पिना पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा हे जो गळा आहे तो कट पण करून मी तुम्हाला याचीवाली डिझाईन बनवून दाखवलेली आहे वेगळ्या गळ्याची किंवा ह्या गळ्याची पण बनवून दाखवली असेल. तर हे गळ्याला कट करून जरी शिवलं तरी पण चालतं. फक्त तुम्हाला भीती वाटत असेल गळा फाकानं वगैरे तर तुम्ही या पद्धतीने जरी करून घेतला तरी पण चालेल. तर बघा आता खडून जशी मार्किंग केलेली आहे तशी आता आपल्याला टीप मारून घ्यायची. तर बघा जिथं कोपरा आलेला आहे तिथं अशी आपल्याला सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढं टीप मारीत चालायची आहे म्हणजे जिथं कोपरा आलेला आहे तिथं व्यवस्थित आपल्याला सुई खाली ठेवून घेतली म्हणजे एकदम छान असे कोपरे आपल्याला ब्लाऊजचे तयार होते. तर बघा जिथं कोपरा आलेला आहे तिथं मी अशी दोन्ही ठिकाणी अशी सुई खाली टेकून घेतली आणि मगच आपली टीप मारून घेतली. तर बघा आता कमरेला पण अर्धा इंच आपल्याला अशी टीप मारून घ्यायची. तर बघा मी ह्याच पद्धतीने ब्लाऊज तयार करत असते म्हणजे उलटसुलट करीत असते म्हणजे जी कमरेला आहे ती मी याला कमरेला पट्टी वगैरे लावत नाही. तर बघा व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घेतली आणि त्याच्यानंतर आता जी आपण गळ्याला टीप मारली आहे त्याच्या आपल्याला थोडंसं पुढं बाजूला असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी टीप मारली आहे ती कट नाही झाली पाहिजे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा कट करून झाल्याच्या नंतर याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे. तर बघा छोटे छोटे कट कशाला मारायचे की ब्लाऊजचा गळा वडल्यावानी खेचल्यावानी होत नाही त्याच्यामुळे याला छोटे छोटे कट मारायचे आहे. तर बघा जिथून ओपन जागा आहे तिथून आता आपण हे कापड सरळ करून घेतलं आणि त्याच्यानंतर अस्तर आपल्याला बाहेर असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे लेवलनी आणि याला काठोकाठ अशी गळ्याला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा अशी पूर्ण गळ्याला आपल्याला काठोकाठ अशी टीप मारून घ्यायची आहे फिनिशिंगमध्ये हाताने व्यवस्थित आपल्याला ब्लाऊजचं कापड पण हाताने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता पूर्ण गळ्याला आपल्याला सेमच या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर आता धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला कमरेला पण एक टीप मारून घ्यायची आहे. तर बघा हाताने पण व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने तुम्ही दाब पट्टी वगैरे दिली तर ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये आपलं रेडी तयार होतं आणि कस्टमरला सुद्धा व्यवस्थित म्हणजे त्याचीवाली फिनिशिंग आवडली तर कस्टमर आपलं किती जरी लांब असलं तरी कस्टमर आपल्याकडं येतं. तर बघा व्यवस्थित असेल कमरेला पण आकाटोकाट टीप मारलेली आहे आणि त्याच्यानंतर आता अस्तर लेवल आपल्याला उलट्या बाजूनी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे सगळ्या अस्तरवरती आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडने पण आपल्याला सेम तशीच टीप मारून घ्यायची आहे. तर बघा अशी टीप मारून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला कमरेला पण परत अशा अर्धा इंचाच्या उंचीवर परत टीप मारून घ्यायची म्हणजे एकदम छान अशी आपली पाठीमागच्या गळ्याला कमरेला पण फिनिशिंगमध्ये तयार होतं पाठीमागचा भाग. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे परत कमरेला आणि उरलेलं जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे अस्तर लेवल आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे आणि धागे वगैरे पण कट करून घ्यायचे आहे. तर बघा
तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा लाईक करायला पैसे वगैरे काही लागत नाही, नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा व्यवस्थित असून कट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूकून. तर बघा व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला या पद्धतीने आपलं ब्लाऊज असं रेडी झालेलं. तर बघा तुम्ही याच्यावरती डायरेक्ट लेस पण लावून घेऊ शकता. तर बघा याच्यामधलं कापड जे उरलं होतं तर बघा मी त्याच्यावाले छोटे छोटे जे तुकडे उरले होते मी ते असे जॉईंट करून घेतलेले आणि त्याच्यावरती दाबटीप अशी देऊन घेतलेली आहे आणि अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला याच्यावाली रुंदी घ्यायची आहे. तर बघा 2.5 इंच अशी आपल्याला रुंदी घ्यायची आहे किंवा तुम्ही 3 इंच पण घेऊ शकता. तर बघा त्याच्यानंतर आता जी टीप आहे मारलेली आपली ती अशी वरतून घ्यायची, म्हणजे ती बाजू आपण जेव्हा पलटी करू कापड म्हणजे ती आतून जाईल. तर बघा आपल्याला अशी अशी कोपऱ्याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे बरंच असं कापड आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे धागे वगैरे त्याच्यावाले निघले नाही पाहिजे आणि ते ओपन झालं नाही पाहिजे. तर बघा आता व्यवस्थित आपल्याला अशी टीप मारीत मारीत पूर्ण याच्यावरती टीप मारून घ्यायची या पट्टीवरती. तर बघा मी पहिलीची पट्टी जॉईंट करून घेतली होती. तर बघा या पद्धतीने आता आपल्याला अशीच टीप मारत चालायची आहे. तर बघा पूर्ण टीप मारून घेतल्याच्या नंतर धागे वगैरे आपल्याला कट करायचे आहे आणि इकडची साईड आहे मी ती पॅक करून घेतली, म्हणजे आपल्याला पलटायला सोपी जाईल. तर बघा इकडची पॅक आहे तर ती आपल्याला पहिले व्यवस्थित अशी पट्टी हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची, म्हणजे जे धागे वगैरे आहे ते गोळा वगैरे झालेले असले तर ते व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगमध्ये करून घ्यायचे आहे. तर बघा जी जागा मी इकडची बाजू ओपन अशी पॅक करून घेतलेली होती त्याच्यामधून आपल्याला ती अशी आतमध्ये घालून घ्यायची आहे आणि आपल्याला पेनाने आता हे पूर्ण पायपिंग पलटून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने, तर एकदम सोपी पद्धत आहे, या पद्धतीने तुम्ही पायपिंग पलटून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित आता ही पूर्ण पायपिंग आपण पलटी करून घेऊया. तर बघा या चॅनलवरती खूप सुंदर असे मी डिझाईन बनवले आहे, ते आपण तुम्ही नक्की बघा आणि कटिंग पण दाखवलेली आहे बोट नेकची, 4 टकची आणि 2 टकची, 1 टकची पण, ती पण तुम्ही नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते मी आणि याच्यावरती ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते पण मी सांगितलेलं आहे. तर बघा व्यवस्थित आता ही पलटी मारून घेतलेली आहे. आता ही जी पॅक जागा होती ती आपण कट केली आणि त्याच्यामधून पेन आपण बाहेर काढून घेतलेला आहे. तर बघा आता व्यवस्थित आता ही व्यवस्थित पायपिंग करून घ्यायची आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर या पद्धतीने व्यवस्थित केल्याच्यानंतर आता आपल्याला जी टीप मारलेली आहे त्याच्यावरती आपल्याला काठोकाठ टीप मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित ही फिनिशिंगमध्ये रेडी होईल. तर बघा तुम्हाला याच्यावरती प्रेस वगैरे मारायची असली तर तुम्ही प्रेस वगैरे पण मारू शकता, तुम्हाला ही टीप मारायची काही पण गरज नाही. तर बघा मी या पद्धतीने अशी काठोकाठ पूर्ण याच्यावरती अशी टीप मारून घेतलेली आहे, म्हणजे फिनिशिंगमध्ये आपल्याला ही पट्टी तयार होईल. तर बघा पूर्ण याच्यावरती आता आपण ही टीप मारून घेऊया व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि लेवलमध्ये ही पट्टी आपली तयार झालेली आहे. तर बघा व्यवस्थित अशी, तर बघा त्याच्यानंतर याला पण मी हाताने व्यवस्थित फिनिशिंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला अशी अर्धा ते पाऊण इंच अशी पलटी मारायची आहे आणि याची वाली आपल्याला अशी, तर या पद्धतीने आपल्याला याची वाली फ्रिल बनवून घ्यायची आहे. तर बघा यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवली त्या पद्धतीने तुम्हाला याची वाली अशी फ्रिल बनवीत चालायची आहे या पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा लय जास्तीची पट्टी घेतली तर खूप मोठी अशी आपल्याला फ्रिल तयार होती. तर बघा या पद्धतीने तुम्ही अशी फ्रिलचं कापड घेतलं तर एकदम छान अशी आपली छोटीशी आणि लय मोठी होत नाही, लय छोटी पण होत नाही, या पद्धतीने तुम्ही फ्रिल बनवू शकता. तर बघा आता आपल्याला याच पद्धतीने पूर्ण फ्रिल या अशी बनवून घ्यायची आहे. तर बघा तुम्ही सुईच्या टोकाने पण सुईच्या याने पण बनवून घेऊ शकता किंवा हाताने पण अशी तिची घडी मारून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला ही पट्टी पूर्ण अशीच फ्रिल बनवून घ्यायची आहे. तर बघा आता आपण ही फ्रिल बनवून घ्यायची आहे. तर बघा या चॅनलवरती मी याचीवाली हे पण टाकलेली आहे 18 ते 17 वर्षाच्या मुलीचा लेंगा आणि त्याच्यावरचं ब्लाऊज पण दाखवलेलं आहे एका याच्यामध्ये, आणि एका याच्यामध्ये लेंगा आणि ब्लाऊज पण कटिंग आणि डिझाईन पण टाकलेली आहे. एकदम सोप्या पद्धतीत मी लेंगा तयार करून दाखवलेला आहे. तर बघा पूर्ण आता आपली ही पट्टी तयार झालेली आहे. तर बघा मी मोजून घेतली, ब्लाऊजची याला बसत होती तर मी उरलेलं कापड असं कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला दोन्ही साईडने अशी जी गळ्याची बाजू आहे त्याच्यावरती आपल्याला अशी टीप म्हणजे खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे. खडूनी मार्किंग करून घेतल्याच्यानंतर त्याच्या आपल्याला काठोकाठ अशी ठेवायची आहे जी टीप खडूनी मार्किंग केलेली आहे, आणि तशीच आपल्याला आता काठोकाठ अशी टीप मारून घ्यायची आहे गळ्यावरती. तर बघा या पद्धतीने आपली फिनिशिंगमध्ये फ्रिल पण तयार झालेली आहे आणि गळ्याला पण व्यवस्थित अशी आपल्याला ही लावून घ्यायची आहे. तर बघा एकदम छान अशी फ्रिल ब्लाऊज डिझाईन आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की या पद्धतीने वटपौर्णिमाला पण सुद्धा ही डिझाईन बनवू शकता. तर बघा या पद्धतीने अशी डिझाईन मी बनवून घेतलेली आहे. तर बघा तुम्ही लग्न सरेला किंवा वापराच्या ब्लाऊजला पण ही डिझाईन बनवून घेऊ शकता. तर बघा या कस्टमरचे ब्लाऊज मी कट करून घेतलेले होते, 1 कटी 6 ब्लाऊज होते, तर मी ते कट करून सोबतच कट करून घेतले होते. तर
मी आता ही समोरची भाग पूर्ण रेडी करून घेतलेली आहे सगळ्या ब्लाऊजची आणि पाठीमागची डिझाईन तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर बघा एकदम छान अशी फ्रिल आपली रेडी झालेली आहे लावून आणि उरलेली फ्रिल ही आपली कट करून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडने व्यवस्थित धागे वगैरे पण कट करायचे आहे, उरलेली फ्रिल पण कट करून घ्यायची आहे. तर बघा आता एकदम छान अशी आपली फ्रिल लावून झालेली आहे फिनिशिंगमध्ये आणि त्याच्यानंतर आता मी लेस जेवढी लागते तेवढी अशी कट करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशी काटोकाट अशी लावून घ्यायची आहे. तर बघा याच्यावरती तुम्हाला डबल टिप मारायची असली तर डबल टिप मारून घेऊ शकता आणि नाही मारले तरी पण चालते. तर बघा थोडीशी जाडची लेस असली तर तुम्ही याच्यावरती डबल टिप मारून घेऊ शकता, म्हणजे कारण ती पलटी वगैरे पडणार नाही. याच्यासाठी 2 आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडने अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे फिनिशिंगमध्ये आणि धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर बघा धागे वगैरे कट करून झाल्याच्या नंतर इकडे जी फ्रिलवरती जास्तीची झालेली आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे, कारण ती त्याच्यावरती छान दिसणार नाही, त्याच्यामुळे ती कट करून घ्यायची आणि इकडच्या साईडची पण सेम आपल्याला या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. तर बघा इकडच्या साईडची पण लावून घेतलेली आहे आणि आपल्याला परत याच्यावरती पण डबल टिप मारून घ्यायची आहे आणि जी उरलेली लेस आहे खालच्या बाजूने ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये आपली दोन्ही साईडची लेस लावून झालेली आहे. तर बघा तुम्ही फ्रिल लावायच्या आधीसुद्धा ही दोन्ही साईडची लेस लावून घेतली तरी पण चालेल आणि नंतर लावली तरी पण चालेल. तर बघा व्यवस्थित आता ही कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसरी आपल्याला लेस घ्यायची आहे आणि लेस पण आणि याच्यावाली काठ पण अशी दबन अशी या पद्धतीने आपल्याला वरची लेस कट करून घ्यायची आहे. तर बघा आता आपल्याला याच्यावरती अशी ही लेस अशी लावून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये आता ही लेस आपण पूर्ण गळ्यावरती लावून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला याच्यावाले जे टोक आहे ती पण व्यवस्थित आली पाहिजे. तर बघा व्यवस्थित अशी लेस लावून झालेली आहे. डबल याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची, म्हणजे जी खालची जी फ्रिल आहे ती पलटी मारल्या गेल्या नाही पाहिजे, म्हणून याच्यावरती आपल्याला व्यवस्थित अशी काटोकाट अशी लेस परत टिप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून झालेली आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा एकदम छान अशी आपल्याला फिनिशिंगमध्ये ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी याला नॉट आणि लटकणीचीवाली बनवून घेणार आहे आणि हे पूर्ण ब्लाऊज आता मी रेडी करून पण घेणार आहे आणि तुम्हाला सगळ्या शेवटीचे ब्लाऊजचे लुक कसं आहे ते पण तुम्हाला नक्की शेवट दाखवेन. तर बघा व्यवस्थित आता ही मध्यातून आपल्याला 4-4.5 इंच घ्यायची आहे आणि उभी पण आपल्याला 4-4.5 इंच घ्यायची आणि अशी तिरकी आपल्याला पाठीमागचा टक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा अशी तिरकी टिप मारायची आहे. खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंचाला थोडं कमी असं घ्यायचं आहे आणि पक्की टिप मारून घ्यायची, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडने पण सेमच या पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने 4 इंचाचा असा आहे आणि 4.5 इंचाचा असा आहे आणि आपल्याला इथं अर्धा इंच घ्यायचा आहे आणि आपल्याला अशी तिरकी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा मी तुम्हाला मोजून पण दाखवलेलं आहे. तर बघा दोन्ही साईडचे असे टक्स आपले मारून झालेले आहे आणि मी नॉट आणि लटकन पण करून घेतलेला आहे. समोरचा जो भाग आहे मी तुम्हाला म्हटले रेडी करून घेतलेला होता, तो आता पूर्ण ब्लाऊज आपण रेडी करून घेऊया. तर बघा एकदम सुंदर असं आपलं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये असं रेडी झालेलं, एकदम छान असं डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची माझी डिझाईन कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. एकदम सुंदर असा आपलं ब्लाऊज रेडी झालेला आहे 4 टक्समध्ये आणि समोरून याचा पंचकोनी गळा घेतलेला आहे कस्टमरच्या आवडीने. तर नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला. एकदम सुंदर असा आपला ब्लाऊज डिझाईन तयार झालेला आहे आणि कमेंट करून नक्की सांगा. एकदम छान असा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर तुम्हाला कशी आजची डिझाईन आवडली ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.